नमस्कार मैत्रिणींनो. आज मी बनवते पिझ्झा. तर त्याच्यासाठी मी घेतले बेस विकत मिळतात ना, ते विकत घेतले मी बेस. आणि छानपैकी आधी मी टॅमॅटो सॉस बनवून घेतला. तर त्याच्यासाठी मी टॅमॅटो छान उकडून घेतले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो चिली सॉस येतो ना, तो छान टाकला. छान मिक्स हर्ब्स टाकले आणि छानपैकी वाटून घेतलं. मिरी पावडर वगैरे असं टाकलं आणि छानपैकी टॅमॅटो सोलून घेऊन त्याची प्युरी बनवून घेतली. आणि अगोदर त्याच्या मी छानपैकी बारीक जे शिमला मिरची, कांदा, टॅमॅटो सर्व छानपैकी कापून घेतले आणि छान असे बारीक बारीक स्टाईल्स करून घेतले मी त्याच्या. आणि आपला जो बटर पेपर आहे ना, तो आधी छानपैकी कापून घेतला. एक छान तवा ठेवला आणि त्याच्यावरती मी बटर पेपर ठेवून पिझ्झा बेस ठेवला. आणि त्याच्यानंतर सर्व साहित्य मी शिमला मिरची पहिली, त्याच्यानंतर टॅमॅटो, नंतर कांदा असं, आणि वरून मोटरेला चीज, नंतर मिक्स हर्ब्स आणि थोडासा मी इथे चाट मसाला आणि थोडं लाल मीठ येतं ना आपलं, संदैव मीठ, ते वगैरे घालून छानपैकी 10 मिनटासाठी वाफवून घेतला. तर 10 मिनटामध्ये हा तयार झाला. ते शिमला मिरची तुम्हाला कच्ची वाटत असेल, पण काय केलं मी, पुन्हा ते थोडा वेळ वाफवून घेतला आणि काढून घेतला. आणि दुसरा पण ह्याच पद्धतीने तयार करून घेतला मी. चला तर मग आता कापून दाखवते तुम्हाला. च्यामध्ये 4 भाग करून घेतले असे मी. माझ्याकडे काही कटर नव्हतं, तर मी 4 असे भाग करून घेतले स्टाईल्स करून आणि होममेड पिझ्झा तयार करून घेतला. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. एक लाईक नक्कीच द्या. नमस्कार मैत्रिणींनो. आज मी बनवते पिझ्झा. तर त्याच्यासाठी मी घेतले बेस विकत मिळतात ना, ते विकत घेतले मी बेस. आणि छानपैकी आधी मी टॅमॅटो सॉस बनवून घेतला. तर त्याच्यासाठी मी टॅमॅटो छान उकडून घेतले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो चिली सॉस येतो ना, तो छान टाकला. छान मिक्स हर्ब्स टाकले आणि छानपैकी वाटून घेतलं. मिरी पावडर वगैरे असं टाकलं आणि छानपैकी टॅमॅटो सोलून घेऊन त्याची प्युरी बनवून घेतली. आणि अगोदर त्याच्या मी छानपैकी बारीक जे शिमला मिरची, कांदा, टॅमॅटो सर्व छानपैकी कापून घेतले आणि छान असे बारीक बारीक स्टाईल्स करून घेतले मी त्याच्या. आणि आपला जो बटर पेपर आहे ना, तो आधी छानपैकी कापून घेतला. एक छान तवा ठेवला आणि त्याच्यावरती मी बटर पेपर ठेवून पिझ्झा बेस ठेवला. आणि त्याच्यानंतर सर्व साहित्य मी शिमला मिरची पहिली, त्याच्यानंतर टॅमॅटो, नंतर कांदा असं, आणि वरून मोटरेला चीज, नंतर मिक्स हर्ब्स आणि थोडासा मी इथे चाट मसाला आणि थोडं
लाल मीठ येतं ना आपलं संदैव मीठ टेमामध्ये घालून छानपैकी 10 मिनटासाठी वाफवून घेतला. तर 10 मिनटामध्ये हा तयार झाला. ते शिमला मिरची तुम्हाला कच्ची वाटत असेल, पण काय केलं मी पुन्हा ते थोडा वेळ वाफवून घेतला आणि काढून घेतला आणि दुसरा पण ह्याच पद्धतीने तयार करून घेतला मी. चला तर मग आता कापून दाखवते तुम्हाला. च्यामध्ये 4 भाग करून घेतले असे मी. माझ्याकडे काही कटर नव्हता.